की तुम्ही समजा एखाद्या आईस्क्रीमच्या दुकानावर गेला, हे नॉन ऑर्गॅझमिक सेक्शुअल लाईफ एन्जॉय करताना दिसून येतात किंवा उच्च बिंदू कसा गाठावा याच्याबद्दल काही कल्पना नसते. नमस्कार मित्रांनो, बऱ्याच स्त्री पुरुषांना वैवाहिक जीवनामध्ये ऑर्गॅझम काय असतं याच्याबद्दल काहीच कल्पना नसते आणि त्याच विषयावर आज मी तुम्हाला थोडक्यात माहिती द्यायचा या व्हिडिओद्वारा प्रयत्न करीत आहे. मित्रांनो, मी आहे डॉक्टर उमेश. ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या 40 वर्षापासून मी तुम्हाला सातत्याने मार्गदर्शन करीत आहे. खरोखर माझे जर यूट्यूबचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील, काही तुम्हाला चांगलं नॉलेज देत असतील तर नक्कीच माझ्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांना शेअर पण करा. तर मित्रांनो, चला तर सुरू करू आजच्या व्हिडिओला. आजचा जो आपला विषय आहे खूप इंटरेस्टिंग विषय आहे, जो की आपल्या समाजामध्ये 90% लोकांना माहीतच नाही आणि तो विषय आहे ऑर्गॅझम. आता आपण नेहमी सेक्शुअल ॲक्टिव्हिटी करत असतो, त्याच्यातून आपल्याला आनंद पण मिळत असतो, पण केव्हा केव्हा आपल्याला उच्च बिंदू गाठता येत नाही किंवा उच्च बिंदू कसा गाठावा याच्याबद्दल काही कल्पना नसते आणि त्यामुळं आपल्याला ऑर्गॅझम कसं मिळवायचं, ऑर्गॅझम काय असतं याच्याबद्दल थोडीफार पण आपल्याला कल्पना नसते. आणि खास करून जर ग्रामीण भागातल्या स्त्री पुरुषांना त्यांना ऑर्गॅझमबद्दल हा शब्द पण माहीत नसतो, याला आपण उच्च बिंदू म्हणतो, तर उच्च बिंदू कसा गाठायचा हे पण त्यांना काही कल्पना नसते. म्हणून 90% लोक नॉन ऑर्गॅझमिक सेक्शुअल लाईफ एन्जॉय करताना दिसून येतात. तर मित्रांनो, खरोखर जर तुम्हाला चांगलं जर सेक्शुअल लाईफ बेटर आणि बेटर करायचं असेल आणि त्याच्यातून चांगला आनंद मिळवायचा असेल आणि ते दीर्घकाळ तुम्हाला टिकवायचं असेल तर प्रत्येक वेळेला मी तुम्हाला सांगेल की ऑर्गॅझमकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. तर ऑर्गॅझम म्हणजे काय? आता ऑर्गॅझम म्हणजे सिंपल भाषेमध्ये तुम्हाला सांगतो. समजा एखाद्या आईस्क्रीमच्या दुकानावर गेलात आणि तुमच्या मनपसंतचं तुम्ही एखादं म्हणजे आईस्क्रीम मागवलं. समजा तुम्ही बटरस्कॉच मागवलं, मग बटरस्कॉचचं पहिलं स्कूप आपण तोंडामध्ये टाकतो आणि त्याच्यानंतर आपल्याला असं वाटतं वा वा वा, याच्यापेक्षा या जगामध्ये कोणताही पदार्थ चांगला नाही, इतकं चांगलं तुम्हाला फिलिंग होतं आणि त्यालाच आपण उच्चबिंदू किंवा त्याला आपण ऑर्गॅझम म्हणतो. तर हेच ऑर्गॅझम आपल्या सेक्शुअल लाईफमध्ये आपल्याला असं होतं की नाही, इतकं चांगलं बेटर सेक्स आपलं होऊ शकत नाही आणि त्याच्यातून इतका चांगला आनंद मिळू शकत नाही आणि कोणत्याही गोष्टीतून आपल्याला इतका चांगला आनंद मिळणार नाही. जेव्हा ही परिस्थिती उद्भवते त्याला आपण म्हणतो ऑर्गॅझम. तर ऑर्गॅझम म्हणजे उच्च बिंदू गाठणे. म्हणजे जेव्हा केव्हा आपण सेक्शुअल ॲक्टिव्हिटी करतो तेव्हा आपल्याला सर्वात जास्त जो आनंद मिळतो त्याला आपण ऑर्गॅझम म्हणतो. आता ऑर्गॅझम जर तुम्हाला चांगलं नेहमी प्रत्येक वेळा जर मिळवायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला काय करणं गरजेचं आहे? तुम्हाला जास्तीत जास्त फोर प्ले करून तुम्हाला पुढं जाणे गरजेचं असतं. जसं की ज्याप्रमाणे तुम्हाला मी सांगतो की शहरामध्ये बऱ्याच ठिकाणी आपलं स्टिम्युलेटिंग ऑर्गन्स असतात किंवा पार्ट असतात, त्यांना पुढं स्टिम्युलेट करून करून आपल्याला पुढं जायचं असतं. आणि जर जे इरोटिक झोन असतात त्यांना जर प्रॉपर स्टिम्युलेशन दिलं नाही तर तुम्हाला उच्च बिंदू गाठता येणार नाही. आणि मी तुम्हाला नेहमी एक टिप सांगत असतो की जोपर्यंत क्लायटरिस ग्रंथीला तुम्ही प्रॉपर स्टिम्युलेशन देत नाही, बोटाने म्हणा किंवा जिभेने म्हणा, कशाने म्हणा, जोपर्यंत तुम्ही या क्लायटरिस ग्रंथीला पूर्ण चांगलं रब करत नाही तोपर्यंत तुमच्या पार्टनरला ऑर्गॅझम मिळत. आता पुरुषांना तर काय होतं की इजॅक्युलेशन झालं तर टिप ऑफ द त्यांना एन्जॉयमेंट भेटतो, त्यांना ऑर्गॅझम येतं. पण स्त्रियांना काय असतं की त्यांना थोडासा वेळ लागतो, म्हणून तुम्हाला वेळ देणं अत्यंत गरजेचं असतं. तर तुम्ही जर फोर प्लेमध्ये तिला वेळ दिला, तिला तुझी भीती दूर केली, तिची मानसिकता दूर केली, तिच्या मनामधील अँझायटी डिप्रेशन दूर केलं आणि त्याच्यानंतर जर तुम्ही सेक्शुअल ॲक्टिव्हिटी केलं किंवा समागमासाठी सुरुवात केली तर मला वाटतं तिला उच्च बिंदू गाठण्यासाठी कोणताच अडथळा येणार. पण 99% जे लोक असतात ते फक्त आपल्या ऑर्गॅझम पुरतं किंवा इजॅक्युलेशन पुरतं विचार करताना दिसून येतात आणि त्यामुळं आपले जे पार्टनर असतात ते अनसॅटिस्फाईड असतात. म्हणून ते तुमच्याकडे केव्हा ना केव्हा कंप्लेंट करतात की तुमचं खूप लवकर गळतं, तुमचा स्टॅमिना कमी झाला, तुम्ही चांगल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या, असं तुम्हाला काही कंप्लेंट करतात. त्याचा मेन उद्देश असा असतो की त्यांना जो त्याच्यातून आनंद पाहिजे असतो तो त्यांना मिळत नाही, म्हणून ते तुमच्याबद्दल कंप्लेंट करताना दिसून येतात. तर जर तुम्हाला ऑर्गॅझम पाहिजे असेल, तुमच्या पार्टनरला जर चांगला ऑर्गॅझमिक सेक्शुअल ॲक्टिव्हिटी करायची असेल तर तुम्हाला जास्तीत जास्त फोर प्ले करून चांगलं स्टिम्युलेशन देऊन, काही वेळा तिची तारीफ करून, तिच्या बॉडीची तारीफ करून, काही चांगले इरोटिक शब्द वापरून किंवा
काही भावनिक शब्दाचा खेळ करून जर तुम्ही सेक्शुअल ॲक्टिव्हिटी केली तर मला वाटतं की त्याला ऑर्गॅझम मिळण्यासाठी तुम्हाला नक्कीच मदत होऊ शकते. तर प्रत्येक वेळा जेव्हा केव्हा तुम्ही लैंगिक आयुष्यामध्ये शारीरिक संबंध ठेवताना तुम्हाला तुमच्या पार्टनरचा विचार करणं खूप गरजेचं असतं. आणि इथंच 90% लोक चुकतात. ते आपल्या पार्टनरचा विचार करत नाही आणि त्याच्यामुळे त्यांना चरम सुख म्हणा किंवा ऑर्गॅझम त्यांना मिळत नाही आणि त्याच्यामुळं त्यांचं लाईफ अनसॅटिस्फाईड राहतं आणि त्याच्यामुळं दुसऱ्या वेळेला ती तयार पण होत नाही, कारण की त्या गोष्टीतून त्यांना आनंदच मिळालेला नसतो. तर म्हणून प्रत्येक वेळा ऑर्गॅझम देणं हे आपलं कर्तव्य समजून जर आपण त्याप्रमाणे शारीरिक संबंध ठेवले तर मला वाटतं तुमच्या लैंगिक आयुष्यामध्ये कोणतेही अर्थ येणार नाही. तुमचं चांगलं लैंगिक आयुष्य मजबूत होईल, टिकाऊ राहणार आणि त्याच्यातून दोघांना पण आनंद मिळणार. आणि हा जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या मित्रमैत्रिणीला नक्कीच शेअर करा, जेणेकरून आपल्या समाजामध्ये ह्या विषयावर जे गैरसमज आहेत ते दूर करण्याचा जो मी प्रयत्न करीत आहे त्यासाठी मला तुमची पण साथ हवी. तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.